Hello students, today we are going to learn the lesson 1.7. Are you a DIY kid? DIY हा डू इट युअरसेल्फचा शॉर्ट फॉर्म आहे. आर यू अ डाय किड म्हणजे तुम्ही स्वतःचे काम स्वतः करू शकता का? When you were very young, your parents or other grown-ups did everything for you. They fed you, washed you, dressed you and took you around. तुम्ही खूप लहान असताना तुमचे आईवडील किंवा इतर वयस्कर यांनी तुमच्याकरता सर्व काही केले. त्यांनी तुम्हाला खाऊ घातले, अंघोळ घातली, कपडे घातले आणि आजूबाजूला घेऊन गेले. बट थिंग्स मस्ट हॅव चेंज सिन्स देन. नाऊ दॅट यू आर नियरली 11, यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअर सेल्फ. परंतु त्यानंतर सर्व गोष्टी बदललेल्या असतील. आता तुम्ही सुमारे 11 वर्षांचे असल्यामुळे तुम्ही खूपशा गोष्टी कोणाच्या मदतीशिवाय स्वतः करायला शिकला असाल. नाऊ यू आर अ डू इट युअरसेल्फ DIY किड, राईट? आता तुम्ही डू इट युअरसेल्फ म्हणजे DIY बालक आहात, खरे ना? हिअर्स अ लिस्ट ऑफ सम थिंग्स an 11-year-old child should be able to do, and never mind if you can't do some of these things as yet, there's a whole year for you to learn these things. 11 वर्षांच्या मुलाला करता येऊ शकतील अशा काही गोष्टींची यादी येथे दिलेली आहे. कदाचित तुम्हाला त्यातील गोष्टी अजूनही करता येत नसतील तरी काळजी करू नका. There's a whole year for you to learn these things. You will enjoy them. So let's begin our count. First, can you take care of your personal hygiene? म्हणजे तुम्ही तुमच्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेऊ शकता का? I trim my nails regularly. Do you? मी माझी नखे नियमितपणे कापतो. तुम्ही ते करता का? I take a wash on my own. A proper wash. I remember to wash behind my ears, underarms, elbows, knees, etc. Do you? And I use enough water, not more, not less. म्हणजे मी माझे अंग स्वतः धुतो. अगदी परिपूर्ण स्नान. माझ्या कानांमागे, काखेमध्ये, कोपर, ढोपर इत्यादी धुवून स्वच्छ ठेवण्याची आठवण ठेवतो. तुम्ही तसे करता का? आणि मी पुरेसे पाणी वापरतो. अधिक नाही आणि कमी नाही. I can oil and comb my hair on my own. I can wash and dry my hair on my own. मी माझ्या केसांना तेल लावून ते स्वतः विंचरू शकतो. मी माझे केस स्वतः धुवू व सुकवू शकतो. आता पहा पॅडी बिट्टूला काय विचारत आहे. I know you can do it too. But do you do it? Or do you still depend on your mother? मला माहिती आहे. तू सुद्धा हे स्वतः करू शकतो. पण तू हे करतो का? की अजूनही तू तुझ्या आईवर अवलंबून आहे? यानंतर सेकंड पॉईंट. डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स? तुम्ही तुमच्या कपड्यांची योग्य काळजी घेता का? आय कॅन इव्हन वॉश माय ओन क्लोथ्स व्हेन नेसेसरी. आय वॉश माय अंडरगार्मेंट्स एव्हरी डे. आवश्यक तेव्हा मी माझे स्वतःचे कपडेसुद्धा धुवू शकतो. मी माझी अंतर्वस्त्रे दर दिवशी धुतो. आय डोंट स्टॅक अप यूज्ड अँड सॉइल्ड क्लोथ्स. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाईम. I brush or scrub the soiled parts with soap before I add them to the washing pile. मी माझे वापरलेले आणि मळलेले कपडे जमा करून ठेवत नाही. मी ते धुण्याच्या बादलीत वेळेवर ठेवतो. धुण्याच्या कपड्यांच्या ढिगात टाकण्यापूर्वी मी कपड्यांचे मळलेले भाग ब्रश करून किंवा साबणाने घासून स्वच्छ करतो. I can hang the clothes neatly to dry on the cloth line. मी कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर कपडे नीटनेटके अगदी त्याला वळ्या न पडता सुकण्याकरिता टांगू शकतो. आय कॅन फोल्ड ऑल क्लोथ्स नीटली. मी कपड्यांच्या नीटनेटक्या घड्या घालू शकतो. आता तारा विचारत आहे कुक्कूला, यू टू कॅन डू ऑल धिस. हॅव यू ट्राईड? तू सुद्धा हे स्वतः करू शकते. कधी प्रयत्न केला आहे का? त्यानंतर आता थर्ड. कॅन यू स्विम? तुम्ही पोहू शकता का? आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. म्हणजे मी पोहण्याच्या तलावात पोहू शकतो. आय कॅन स्विम इन अ वेल. मी विहिरीत पोहू शकतो. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग धिस इयर.
मी यावर्षी फ्री स्टाईल पोहणे शिकणार आहे. आणि हा टोटोमियाला विचारत आहे, हाऊ अबाउट यू. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, कॅन यू राईड अ बायसिकल. तुम्ही सायकल चालवू शकता का. आय लर्न टू राईड अ बायसिकल व्हेन आय वॉज 8 years old. मी 8 वर्षांचा असताना सायकल चालवायला शिकलो. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. मी अधिक मोठी सायकल चालवायला शिकत आहे. आय एम गोईंग टू लर्न इट इन द व्हॅकेशन. मी ती सुट्टीच्या दिवसात चालवायला शिकणार आहे. पॅडी म्हणत आहे, आय कॅन राईड माय बायसिकल विदाऊट द बॅलन्सिंग व्हील्स. मी माझी सायकल बॅलन्सिंग व्हीलच्या शिवाय चालवू शकतो. त्यानंतरचा पॉईंट, यू शूड केअर फॉर ॲट लिस्ट वन प्लांट. म्हणजे तुम्ही निदान एका रोपट्याची काळजी घेतली पाहिजे. माय आंट गिव्ह मी धिस लिटल प्लांट. तारा म्हणत आहे, माझ्या काकीने छोटे रोपटे मला दिले आहे. आय वॉटर इट एव्हरी डे. मी त्याला दर दिवशी पाणी घालते. आय लूजन द सॉईल अराउंड इट्स रूट्स फ्रॉम टाईम टू टाईम. मी वेळोवेळी त्याच्या मुळांभोवतालची माती सैल करते. आय ॲड अ लिटिल कंपोस्ट टू इट एव्हरी 2-3 months. मी प्रत्येक 2-3 महिन्यांनी त्याला थोडेसे खत घालते. मिठू काय म्हणतो, डिफरंट प्लांट्स नीड डिफरंट काइंड ऑफ केअर. म्हणजे वेगवेगळ्या रोपट्यांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेण्याची गरज असते. तारा म्हणते, आय लव्ह माय प्लांट लव्ज सनलाईट. मला माझे रोपटे आवडते, माझ्या रोपट्याला सूर्यप्रकाश आवडतो. देन नेक्स्ट पॉईंट, कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ऑकेजन ऑन युअर ओन. एखाद्या विशेष प्रसंगी तुम्ही तुमचा पोशाख स्वतः करता का. व्हेन आय वॉज इन स्टँडर्ड 2nd, माय फादर हेल्प मी, बट नाऊ आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन इवन फॉर अ स्पेशल ऑकेजन. मी जेव्हा 2ऱ्या वर्गात होतो तेव्हा माझे वडील मला मदत करीत, पण आता माझा पोशाख मी स्वतःच करतो, अगदी खास प्रसंगीसुद्धा. कुक्कू विचारत आहे बिट्टूला, आर यू प्रेझेंटेबल व्हेन यू व्हिजिट समवन एल्स. तुम्ही कोणाला भेटायला जाता तेव्हा नीटनेटके असता का. देन नेक्स्ट पॉईंट, कॅन यू कन्व्हे अन ओरल मेसेज टू समवन करेक्टली. तुम्ही एखादा निरोप योग्य प्रकारे कळवू शकता का. आता इथे तुम्हाला सांगितलेलं आहे, राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास्ड ऑन ॲट होम, इन स्कूल, बिटवीन फ्रेंड्स. यू मे राईट द मेसेज इन युअर मदर टंग. तुम्ही मराठीमध्ये सुद्धा हा मेसेज लिहू शकता. यानंतर यू मस्ट नो हाऊ टू सीव. शिवणकाम कसे करावे हेही तुम्हाला आलं पाहिजे. आय कॅन थ्रेड अ निडल. मी सुईमध्ये दोरा होऊ शकतो. आय पुट अ नॉट इन द थ्रेड व्हेन आय स्ट्रिंग फ्लावर्स ऑर बीड्स इन इट. मी दोऱ्यात फुले किंवा मणी ववतो तेव्हा दोऱ्याला गाठ मारतो. आय कॅन मेक दी स्टिचेस, रनिंग स्टिच अँड बॅक स्टिच. आय कॅन ऑल्सो हेम द बॉर्डर. चित्रामध्ये बघा दाखवलेलं आहे रनिंग स्टिच आणि बॅक स्टिच. आय कॅन सीव अप अ टियर इन माय क्लोथ्स. आय कॅन इवन सीव अ बटन. देअर इज अ स्टिच कॉल्ड बटन होल स्टिच. मी माझे फाटलेले कपडे शिवू शकतो. मी बटनसुद्धा शिवू शकतो. बटन होल स्टिच नावाचा एक टाका असतो. वन्स आय मेड अ हँकरचीफ बाय स्विंग द एजेस ऑफ अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ. एकदा मी कापडाच्या चौरस तुकड्याचे काठ शिवून एक हातरुमाल तयार केला. तारा म्हणते, आय मेड अ सिम्पल बॅग. मी एक साधी पिशवी तयार केली. त्यानंतर आय लव टू हेल्प इन द किचन. पॅडी म्हणत आहे, आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. मी फळे आणि भाज्या स्वच्छ करतो आणि धुतो. त्यानंतर तो म्हणतो, आय कॅन पील कुकुम्बर्स. मी काकड्यांची साले काढू शकतो. कुकू म्हणते, आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन अँड सिरियल्स. आय लाईक सिफ्टिंग ग्रेन ऑर फ्लोअर. मी धान्य किंवा डाळी साफ करायला आईला मदत करते. मला धान्य किंवा पीठ चाळायला आवडते. पॅडी म्हणतो, आय एम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग ऑर चॉपिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. फळे आणि भाज्यांच्या चकत्या करण्यात, कापण्यात किंवा तुकडे तुकडे करण्यात मी पटाईत आहे. बिट्टू म्हणतो,
आय लव टू शेल अँड ईट पीज अँड ग्रीन ग्राम. आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स. मला वाटाण्याची आणि हिरव्या हरभऱ्याची टरफले सोलायला आणि खायला आवडते. मी घेवड्याच्या व भुईमुगाच्या शेंगांची टरफले सोलू शकतो. पॅडी म्हणतो, आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस, सॅलड्स, पीनट लड्डू. मी कोशिंबीर, शेंगदाण्याचे लाडू यासारखे थोडे साधे अन्नपदार्थ तयार करू शकतो. बिट्टू म्हणतो, इट्स फन टू चर्न अँड ॲट द एंड यू गेट बटर मिल्क. रवीने घुसळणे मजेशीर असते आणि शेवटी तुम्हाला ताक मिळते. तारा म्हणते, इट्स नॉट सो इझी टू मेक अ डो अँड रोल आउट पुरीज ऑर चपातीज. पीठ मळणे आणि पुऱ्या किंवा चपात्या लाटणे एवढे सोपे नाही. आणि टोटो म्हणतो, मेकिंग भाकरी इज अ स्किल्ड जॉब. म्हणजे भाकरी तयार करणं हे कौशल्याचं काम आहे. त्यानंतर डू ॲन्सर द फोन पोलाइटली इन मराठी ऑर इंग्लिश अँड टेक डाऊन अ मेसेज व्हेन नेसेसरी. फोनवर मराठीत किंवा इंग्रजीमध्ये नम्रपणे उत्तर द्या आणि आवश्यक असेल तेव्हा दिलेला निरोप किंवा संदेश लिहून ठेवा. पहा इथे बिट्टू कसा बोलत आहे. हॅलो आंटी, दिस इज बिट्टू. मदर इज नॉट ॲट होम. डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर? ऑर हॅलो अंकल, हाऊ आर यू? आय एम गिव्हिंग द फोन टू ग्रँडपा. ओके देन, सी यू, बाय बाय. यानंतर यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कन्झ्युमर. तुम्हाला बरेच वेळा काही गोष्टी दुकानातून विकत आणाव्या लागतात, तर तुम्ही हुशार ग्राहक व्हायला शिकले पाहिजे. आय ऑलवेज चेक द प्रॉडक्ट आय एम बाईंग. मी विकत घेतलेले उत्पादन नेहमी तपासून घेत असतो. आय मेक शुअर दॅट द प्राईस इज राईट. त्याची किंमत बरोबर आहे याची मी खात्री करून घेतो. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट. मी नेहमी योग्य किंमत देतो. आय डू मेंटल अरिथमॅटिक ऑर सिम्पल कॅल्क्युलेशन्स बिफोर आय पे द शॉपकीपर. दॅट इज व्हाय आय एम एबल टू कलेक्ट द करेक्ट चेंज. दुकानदाराला पैसे देण्यापूर्वी मी मनातल्या मनात साधी आकडेमोड करतो, त्यामुळे मी नेहमी सुटे पैसे परत घेतो. आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली. मी पैसे सुरक्षितपणे आणि काळजीपूर्वक घेऊन जातो. आय रिमेंबर टू टेक प्रॉपर कंटेनर्स. मी वस्तू आणण्याकरिता असलेले योग्य भांडे, पिशवी इत्यादी घ्यायचे लक्षात ठेवतो. आय अवॉइड प्लॅस्टिक बॅग्स. मी प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणे टाळतो. अशा प्रकारे तुम्हाला करता येऊ शकतील अशा काही गोष्टींची ही यादी दिलेली आहे. त्यातील काही गोष्टी जर तुम्हाला करता येत नसतील तरी काळजी करू नका. शिकण्याकडे तुमच्याकडे हे एक पूर्ण वर्ष आहे.